मी पाहतच नाही. जाने दो. या नो लाईक मेड बी सक्सेस, मेड बी फेलियर, मी बघतच नाही. कारण माझ्यासाठी सगळं सेम फ्रिक्वेन्सीवर व्हायब्रेट होतं आय वुड से. कारण की सी सक्सेस इज नथिंग बट काय म्हणू शकतो, इट इज अ फ्रूट ऑफ वॉट आय डिड वन आय वॉजंट हॅपी. लाईक म्हणजे कसं मी बोलू शकते या गोष्टीला की फॉर मी सक्सेस इज नथिंग बट टू स्टे पीसफुल अँड काम. आणि वेन देर इज अ फेलियर, मी ॲक्च्युली कुठलंही फेलियर म्हणून घेत नाही. मी इतकंच बिलीव करते, जो आ रहा है वो अपने लिए है, जो नहीं मिला वो अपना है नहीं, और शायद वो नहीं मिला क्योंकि इससे कुछ बेहतर तेरा इंतजार कर रहा है. सो व्हेन आई नो दैट देयर इज समथिंग बेटर देन दिस, व्हाई एम आई क्राइंग फॉर दिस? No, this is just the time God is giving me, or that positive energy is giving me to wait for better. And in that wait, I can work on myself. तर मला वेळ एक्स्ट्रा मिळतोय आणि वेळ एक्स्ट्रा मिळून मला गोष्ट अजून बेटर मिळते, तो ये तो दोनों में मेरा ही सक्सेस हो गया. तो फेलियर किधर हुआ? फेलियर तो है ही नाही. आणि आय थिंक आय वुड रिअली थँक माय मदर की तिने मला या मेंटॅलिटीने घडवलं आहे. नेवर वन्स इन माय लाईफ. म्हणजे मी खूप सारे कॉम्पिटिशन्स केले आहेत वगैरे, आणि आई इतकंच म्हणायची मला, चालली आहेस जा, असं खेळ किंवा असं परफॉर्म कर ॲज इफ दिस इज युअर फर्स्ट अँड बेस्ट दे, ॲज इफ इट्स युअर लास्ट. आणि विसरून जा. तूने किया, तेरा कर्म था, भूल जा. मिला तेरा पार्ट, नहीं मिला, यू हॅव टाइम अँड यू गोना गेट समथिंग बेटर. तर बिकॉज आय ग्रू अप विथ दिस मेंटॅलिटी, never once like I failed an audition or I didn't get anything that I wanted. मला 5 मिनिटापेक्षा जास्त फरक पडलेला आहे, कारण मी जोडतच नाही ना स्वतःशी त्या गोष्टीला. इट्स नथिंग. पहिलं रिजेक्शन आठवतंय? म्हणजे मनामध्ये खूप पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन तू गेली आहेस, बाबा हे होणार आपलं, आणि रिजेक्ट झालंय किंवा रिजेक्शन आठवतंय असं त्याने, ज्याच्याने फरक फार पडला नाही पण तरी सुद्धा कुठेतरी तुला ते अजून जास्त काहीतरी करण्याचं एक बळ देऊन गेलं? रिजेक्शन्स तर खूपच मिळालेत ग, होतच असतात. म्हणजे एखादा ऑडिशन क्रॅक नाही झालं, एखादा व्हिडिओ नाही चालला इतका, इट्स फाईन. सी मी तुला तेच सांगते की माझं काम काय आहे, माझं काम ते करणं आहे. मी काही विन करायला जात नाहीये, माझ्याकडून हे कार्य घडतंय सध्या. दिस इज द ग्रॅटिट्यूड आय हॅव. त्यामुळे जेव्हा पण मी कुठल्या कामाला जाते किंवा काही, मी कधीच अतिव एक्सायटेड अतिव डिप्रेस नसते. मी अशी न्यूट्रल असते की हां जाना है, अपना बेस्ट देना है आणि मला जगायचा आहे तो क्षण. ऑडिशनमध्ये फापलले, फंबल केलं, मैंने किया ना, आय परफॉर्म्ड. मला ही एक अपॉर्च्युनिटी मिळाली किंवा माझ्या व्हिडिओला कधी कधी इतके व्ह्यूज नाही गेले तरी काही लोकांपर्यंत तरी ही गोष्ट पोचली, काही लोकांना हे दिसलं, बस काही लोक, तेवढं तो आनंद मिळून जातो. कारण की अगेन मला कॉम्पिटिशनच नाही आहे कोणाशी. आपल्याला फेलियर कधी वाटतं जेव्हा मला ते मिळत नाही, आणि मला न मिळाल्यावर काय वाटतं, कारण मी कम्पेअर करते स्वतःला. बरोबर. सो देर इज नो कंपेरिजन, देर इज ओनली वन थिंग दॅट हां मुझे कल से बेटर करना है, बस. या दॅट इज हाऊ आय डील विथ. नाही, आणि मला आत्ताच्या ह्याच्यातलं तुला विचारायचं आहे, म्हणजे प्रत्येकाच्याच मला वाटतं करिअरमध्ये ते घडत असतं किंवा होत असतं, त्या गोष्टी आपण फेस करतो की यश मिळतं पण ते ना बऱ्याचदा कुणाला सांभाळता पण, बऱ्याचदा अनेक जणांना ते सांभाळता येत नाही, मेंटेन ठेवता येत नाही, किंवा ती भीती वाटत राहते, अरे आत्ता आहे काही वर्षांनी असेल का, किंवा ते असतंच ना आपल्याला काम मिळवायचं आहे. आणि मला तर वाटतं ॲक्टर्सच्या ह्याच्यामध्ये तर हे तुमचं काय म्हणतात खूप इम्पॉर्टंट आहे, किंवा कारण तुम्हाला लगेच मग वेगवेगळे रोल्समध्ये जावं लागतं जे आपल्याला आत्ता नाही करायचे. तुमचं एक प्लॅन्ड असतं किंवा प्लॅनिंग असतं प्रत्येक गोष्टीचं. तर मला एकदा ती पण सांगशील, त्याची भीती असते वाटते का त्या गोष्टीची, भविष्यात जे घडणार आहे ते त्याचं तू प्लॅनिंग करतेस का, आणि ते नाही घडलं तर त्याची भीती वाटते का? प्लॅनिंगला तू किती थोडक्यात महत्व देतेस? मी प्लॅनिंग करतच नाही. नाही कारण अगेन सी मी जरा आय वुड से की माझे थॉट्स जरा विचित्र आहेत ह्याच्यामध्ये, पण नाही करायची आपण प्लॅनिंग. का? आपण कोण आहोत प्लॅन करणारे? जे आहे, जे काही आहे आपलं असं हे पण तू प्लॅन करत नाहीस करिअर की हे करायचंय या काही वर्षांनी मला हे करायचंय, आणि त्याची मग भीती किंवा हे नाही झालं तर? कोण आहोत आपण प्लॅन करणारे? दॅट्स व्हॉट आय एम सेइंग. एव्हरीथिंग इज प्लॅन्ड इज व्हॉट आय बिलीव्ह. एव्हरीथिंग इज वर्किंग ऑन अ फ्रिक्वेन्सी. You can only perform.
अँड वेन यू परफॉर्म, तू जर डायलॉग्स रटायला गेली, म्हणजे नॉट यू बट लाईक जस्ट अ सखी आय एम टॉकिंग टू, की तुम्ही जर डायलॉग्स रटायला गेलात, तुम्ही जर या पानाच्या नंतर दुसरं पान काय आहे आणि ओके मग त्या पानाला मला या इमोशनमध्ये ही फ्रिक्वेन्सी कशी ॲड करायची किंवा इकडे या पट्टीवर जास्त वर कसं जायचं, हे मी इतकं ठरवलं तर जे मी आत्ता करते उसका मजा ही नाही आएगा ना. आणि दॅट इज वेअर अगेन एन्झायटी रायझेस फ्रॉम. यू नो व्हॉट इज द एव्हिडन्स ऑफ हिलिंग? एव्हिडन्स ऑफ हिलिंग इज स्टेइंग इन द प्रेझेंट मोमेंट कंटिन्युअसली. किती राहतोय आपण? नाही. आत्तापासून पण आपण पुढचा विचार करतो. वी आर सॅडन्ड बाय इफ मेरा वो ऑडिशन नहीं हुआ तो, जर माझं लग्न झालं नाही तर. अँड देन वी आर लाईक की ते असं केलं असतं, ते तसं केलं असतं. द मोर यू डोंट बी इन सिंक विथ द टाइम, the more you're going to be depressed. The more you will be depressed, you can't express, and if you don't express, you won't be good at your art, which I am creating right now. Okay. Wow. हे काहीतरी वेगळं होतं. एक कसं असं व्हायब्रेट झालं तुझ्या कानातलं आपल्या. कसं काय ते अचानक? Let me know when I can continue. एकदम डायरेक्ट इथे पडलं. बापरे. मी मान हलवते ना जास्त. हो नाही एवढं नाही ना. यू व्हेरी स्टिल. कारण हा सारखा तिकडे जातोय ना, म्हणून मला असं वाटतं मी हलतीये. ओके. हां. हां. या सो बेसिकली द मोर यू विल स्टे इन प्रेझेंट टेन्स. म्हणजे आज म्हणजे फॉर एक्झाम्पल मी जसं तू विचारलंस ना की तुझे पुढे काही प्लॅन्स वगैरे, काही नाही. मी तुला सांगते माया हा रोल घेताना सुद्धा काहीच प्लॅन नव्हतं, काहीच नाही. म्हणजे ना इरासाठी होतं ना रीवासाठी म्हणजे होतं. एक पहिला रोल इतका पॉझिटिव्ह केल्यानंतर मग ग्रे शेड आणि हा टोटली हेच निगेटिव्हच. कारण मी बिलीव्ह करते स्वतःमध्ये की असं नाहीये की मला हिरोईन व्हायला आवडणार नाही, नक्कीच कोणाला नाही आवडणार, पण माझा मूळ पर्पज टू गेट इन टू ॲक्टिंग इज सेल्फ डिस्कव्हरी थ्रू प्लेइंग डिफरंट पीपल, ओनली फॉर मी टू अंडरस्टँड पीपल. सिम्पल इज दॅट. आणि म्हणून मी इतके व्हरायटीचे रोल्स चूज केले आणि मी इतकी ग्रेटफुल आहे की माझ्या वाटेला इतके सुंदर, इतके कॉम्प्लिकेटेड आणि इतके कॉम्प्लेक्स कॅरेक्टर झालेले आहेत की मला काय म्हणू शकतो ना, मनुष्याचा किंवा मनुष्य स्वभावाचा किंवा त्याच्या विचारसरणीचा प्रत्येक पैलू तो मला काय म्हणतो ना बघायला मिळतो, अनुभवायला मिळतो. आणि त्यामुळे मी परत जेवढं आपण स्वतःला ओळखतो ना तेवढे आपले एक्सपेक्टेशन्स, आपण माणूस म्हणून कसे आणि आपल्याला किती काय कमवायचं आहे ते आपल्याला कळत जातं. मग तुमची घाई होत नाही, तुम्ही जगायला लागता. अँड आय एम सेइंग आय एम नॉट सर्वायव्हिंग ॲट दिस पॉईंट, दिस व्हेरी मोमेंट. आय एम लिव्हिंग, आय एम हॅपी, अँड दिस इज वॉट इज द होल पर्पज ऑफ स्टेईंग इन द प्रेझेंट. सो आय कॅन डू माय बेस्ट. दॅट्स इट. मला इथे आणखीन म्हणजे असं असतं ना, आत्ता आपण जर बघितलं म्हणजे नाव तू पण आता त्या ह्याच्यात आहेस, म्हणजे काय म्हणतात त्या एक्झॅक्ट वयात नाही आहेस, पण पुढे जाऊन लग्न आणि हे सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यात येतात. पण आत्ताच्या पिढीचं म्हणजे आत्ता जी लग्न करणारी जनरेशन आहे, ज्यांचं लग्न ठरते, त्यांचे विचार ऐकले ना की आम्ही जेव्हा आमची लग्न झाली 12-13 वर्षापूर्वी, आम्ही म्हणलं नाही म्हणजे हे आम्ही एवढं नाही विचार करायचो. म्हणजे आत्ता काही थेट मतं असतात. म्हणजे त्यातलं एक मत तर झालं, आपण हे खूप ऐकलं, याच्यावरनं खूप त्या प्रत्येकाला ट्रोल केले गेले त्या विचारांच्या व्यक्तीला की मला मूल नको आहे. पण त्यामागे त्या व्यक्तीचे विचार काय आहेत ह्याचा विचार केला जात नाही अनेकदा. किंवा थेट असतं मी सासू सासऱ्यांसोबत राहणार नाही, आय वॉन्ट टू लिव्ह इंडिपेंडंट विथ माय हजबंड ओनली. तिसरं असतं म्हणजे बरंच मी हे नाही करणार, मी ते नाही करणार, असे टर्म्स अँड कंडिशन्स दिल्या जातात जे काही वर्षांपूर्वीपर्यंत नव्हतं. म्हणजे त्याच्या आधी तर मुलं म्हणजे खूप आधी तर चेहरा पण बघायचे नाही, डायरेक्ट लग्नाला उभे राहायचे. ही जी जनरेशनमध्ये चेंजेस झाले आहेत हे बऱ्याचदा आपण जे आपल्या एन्व्हायरमेंट आहे त्या ते विचार जसे आपल्यात पेरले जातात किंवा इनडायरेक्टली त्याचे संस्कार आपल्यावर होतात त्याच्यातनं हे डेव्हलप होतात असं कुठेतरी मला वाटतं की ज्याच्यामुळे मुलं किंवा मुली हे आपले विचार थेट लग्न करताना मांडतात. ते हे जे बदलत चाललंय ना याच्याकडे एक तटस्थ नजरेने तू कशी बघतेस एक आजच्या पिढीची एक प्रतिनिधी म्हणून? यू नो वॉट, म्हणजे थोडं सरप्रायझिंग आहे ही गोष्ट जे आता मी बोलणार आहे की ॲक्च्युली आमच्या जेनझी जनरेशनमध्ये अलीकडे आता गेली ना 2 वर्ष मुलं खूप लवकर लग्न करतात.